Hello students, let's study the 10th chapter of science, cell and cell organelles, ज्याला आपण मराठीमध्ये पेशी आणि पेशी अंगके असं म्हणू. म्हणजे पेशी आणि पेशींचे अवयव, अगदी साध्या भाषेत जर सांगायचं झालं तर जसं आपल्या शरीराचे वेगवेगळे अवयव असतात, हात, पाय, कान, नाक, डोळे, अजून वेगवेगळे अवयव, म्हणजे आपल्या बॉडीचे ते ऑर्गन्स आहेत. अगदी त्याचप्रमाणे सेलच्या आतमध्ये जे सेलचे वेगवेगळे अंगके आहेत, म्हणजे ऑर्गॅनेल्स आहेत, ते आपल्याला अभ्यासायचे आहेत. हा जो पार्ट आहे जो आपण या प्रकरणामध्ये शिकणार आहोत, हा मायक्रोबायोलॉजीचा पार्ट आहे. आपल्याला माहिती आहे की सायन्सचे प्रामुख्याने 3 पार्ट पडतात: फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. त्यापैकी बायोलॉजीचा आणि बायोलॉजीमध्येही मायक्रोबायोलॉजी, सूक्ष्म बायोलॉजी जो आहे तो भाग आज आपल्याला अभ्यासायचा आहे. म्हणजे सेल जे आपल्याला अगदी उघड्या डोळ्यानं दिसत पण नाही, त्या सेलचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि यावर आधारित बरेच प्रयोग वगैरे आपण शाळा असताना पाहिले असते. मात्र आपल्याला ते पाहता येणार नाहीत. मात्र फिगर ज्या दिलेल्या आहेत, वेगवेगळ्या ज्या आकृत्या दिल्या आहेत, यावरून आपल्याला सेलचा अभ्यास व्यवस्थित करता येईल. तर सुरुवात करूया आपण या प्रकरणाची. कॅन यू रिकॉल, पहा काय म्हटलेलं आहे. एक लक्षात घ्या, हे प्रकरण अभ्यासात असताना तुम्ही पुढे तुमचं टेक्स्टबुक ठेवा, एक पेन तुमच्याजवळ असायला पाहिजे. हाती पेन्सिल जर असली तर तुम्ही तुमच्या टेक्स्टबुकवरती अंडरलाईन वगैरे करू शकता. पहा काय म्हटलेलं आहे, कॅन यू रिकॉल. पहिलाच प्रश्न इथे विचारलेला आहे, हाऊ मेनी टाईप्स ऑफ द सेल्स आर फाउंड इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. आता लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये जर पाहिलं तर बऱ्याच प्रकारचे सेल आहेत, मात्र प्रामुख्यानं त्याचे 2च प्रकार पडतात. एक तर प्रोकॅरियोटिक सेल आणि एक यूकॅरियोटिक सेल. प्रोकॅरियोटिक सेल हा बॅक्टेरियामध्ये असतो आणि यूकॅरियोटिक सेल हे प्रामुख्यानं प्लांट्स, ॲनिमल्स, फंजाय, अल्गी यामध्ये आढळतो. याच्यामधला फरक जो आहे, प्रोकॅरियोटिक सेल आणि यूकॅरियोटिक सेल, हे अगदी या प्रकरणाच्या शेवटी दिलेलं आहेत. ज्या ठिकाणी प्रकरण संपतं त्या ठिकाणी त्यामधला फरक दिलेला आहे, तो आपण पुढे पाहणार आहोत. पुढे म्हटलेलं आहे की व्हिच इन्स्ट्रुमेंट हॅड यू यूज्ड टू ऑब्झर्व सेल्स. सेलचं जर निरीक्षण करायचं असेल तर आपल्याला उघड्या डोळ्याने तर सेल दिसत नाही, ठीक आहे. तर आपल्याला त्यासाठी मायक्रोस्कोपचा उपयोग करावा लागतो आणि त्यामध्ये कंपाऊंड मायक्रोस्कोप जो आहे तो अभ्यासावा लागतो. त्याच्या आधारे आपल्याला सेलचं स्ट्रक्चर किंवा सेलचे ऑर्गॅनेल्स जे आहेत ते आपल्याला प्रामुख्याने दिसू शकतात. आता न्यूक्लियस आहेत, मायटोकॉन्ड्रिया आहेत, यासारखे जर ऑर्गॅनेल्स आपण सोडले तर बाकी ऑर्गॅनेल हे आपल्याला कंपाऊंड मायक्रोस्कोपने सुद्धा दिसत नाहीत. त्यासाठी इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप वापरावा लागतो. आणि इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप हा जे ॲटम वगैरे जे आहेत त्याचा अभ्यास करण्यासाठी वापरला जातो. कॉम्प्युटराइज हा मायक्रोस्कोप असतो, जो आपल्या शाळेमध्ये वगैरे सुद्धा नाही आहे, मोठमोठ्या लॅबमध्ये असतो. म्हणजे बाकी जर ऑर्गॅनेल्स आपल्याला सेलमधले अभ्यासायचे असले, त्याचे डिटेल्स घ्यायचे असले, तर त्यासाठी आपल्याला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचा वापर करावा लागतो. म्हणजे हा जो प्रश्न आपल्याला विचारलेला आहे की व्हिच इन्स्ट्रुमेंट हॅड यू यूज टू ऑब्झर्व द सेल्स, तर याचं उत्तर तुम्ही लिहू शकता अगदी एका शब्दामध्ये, मायक्रोस्कोप. आता मायक्रोस्कोप तर वेगवेगळे प्रकारचे, सिम्पल मायक्रोस्कोप, कंपाऊंड मायक्रोस्कोप, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, ठीक आहे. तर याचं उत्तर तुम्ही मायक्रोस्कोप लिहिलं तरी चालतं. पुढं पाहू आपण. लास्ट इयर वी स्टडीड द सेल इज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लक्षात घ्या, कुठलाही जसं मॅटर हा अंतिमतः एका ॲटमपासून बनलेला असतो, म्हणजे ॲटमपासून बनलेला असतो, अगदी तसंच आपली ही जी बॉडी बनलेली आहेत, मग ती
ॲनिमलची असो की प्लांटची असो किंवा कुठल्याही सजीवाची असो, लिव्हिंग ऑर्गॅनिझम, अल्गी असो, फंजाय असो, बॅक्टेरिया असो, यांची जी बॉडी आहेत ही अंतिमतः सेलपासून बनलेली आहेत. जर आपण अगदी त्याचे पार्ट करत करत गेलो, जसं आपली बॉडी जर विचार केला, ह्युमन बॉडी, तर ह्युमन बॉडीमध्ये वेगवेगळ्या सिस्टीम्स आहेत. रेस्पिरेटरी सिस्टीम, डायजेस्टिव्ह सिस्टीम, स्केलेटल सिस्टीम. मग जर आपण सिस्टीमचे जर भाग पाडले तर वेगवेगळे ऑर्गन्स आहेत. जर आता आपण डायजेस्टिव्ह सिस्टीम घेतली तर माउथ आहेत, एलिमेंटरी कॅनल आहेत, स्टमक आहेत, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, हे ऑर्गन्स झाले आपल्या शरीरामधले, बरोबर आहे. ऑर्गन्स कशापासून बनलेले आहेत तर वेगवेगळ्या टिश्यूजपासून बनलेले आहेत. टिश्यूज कशापासून बनलेले आहेत तर सेल्सपासून बनलेले आहेत. म्हणजे जो मायक्रोस्कोपिकल जर पार्ट पाहिला तर तो सेल आहे. बॉडीचा शेवटचा जो पार्ट आहे तो सेल आहेत. अशा सेलचं आपल्याला स्ट्रक्चर अभ्यासायचं आहे. आणि म्हणून म्हटलं आहे की सेल इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये सेल कसा आहेत यावरून त्या ऑर्गॅनिझमचं स्ट्रक्चर आणि फंक्शन लक्षात येतं. सेल जर हायली डेव्हलप असेल तर बॉडीसुद्धा हायली डेव्हलप असते. आणि सेल जर हा लेस डेव्हलप असेल, प्रिमिटिव्ह असेल, तर बॉडीसुद्धा, त्या ऑर्गॅनिझमचं फंक्शनिंगसुद्धा हे लेस डेव्हलप असतं. म्हणून म्हटलं आहे की सेल इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आता असे जे सेल आहेत, अकॉर्डिंग टू द फंक्शन्स, सेल ऑफ द डिफरंट साइजेस अँड स्ट्रक्चर्स आर फाउंड इन द डिफरंट ऑर्गन्स. वेगवेगळ्या ऑर्गनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सेल्स वगैरे असतात. स्ट्रक्चर ऑफ द सेल, सेलचं स्ट्रक्चर आपल्याला अभ्यासायचं आहे. ऑब्झर्व द फॉलोइंग फिगर्स अँड राईट द नेम्स अँड कम्प्लीट द चार्ट. आता इथे दोन तुम्हाला सेलचे फिगर दिसत आहेत. ही जी पहिली जी फिगर आहेत ही प्लांट सेल आहेत आणि ही जी दुसरी फिगर आहेत ही ॲनिमल सेल आहेत. ठीक आहेत. आणि हे जे रिकामे डबे तुम्हाला दिसतात ते काय काय आहेत हे तुम्हाला ओळखायचं आहे. तर आपण पाहू सुरुवातीला हा प्लांट सेल. या प्लांट सेलमध्ये जर पाहिलं तर आपल्याला लक्षात येतं, छोटा करू, प्लांट सेल यामध्ये जर पाहिलं तर अगदी सुरुवातीला ह्याचे मार्क दिसत आहेत. हा मायटोकॉन्ड्रिया आहेत. मी एम जे लिहिलेला आहे हा तो मायटोकॉन्ड्रिया दिसतो आहे. त्यानंतरचे जे मार्क आहेत ते हा जो दुसरा जो बॉक्स आहे हा सेल वॉल आहे तो. ठीक आहे, सेल वॉल. त्यानंतर जे आपल्याला दिसत आहे ते सेल मेम्ब्रेन दिसत आहेत. सेल मेम्ब्रेन हे नावं थोडक्यात लक्षात ठेवा, पुढे आपण डिटेल पाहणार आहोत. नंतर आपल्याला न्यूक्लियसचा पार्ट दिसतो आहे आणि आतला जो भाग दाखवलेला तो न्यूक्लिओलस आहे. त्यानंतर हे सायटोप्लाझम आहेत, सेलमधलं लिक्विड ज्याला सायटोप्लाझम म्हणू. त्यानंतर हे गोल्गी कॉम्प्लेक्स आहेत, गोल्गी कॉम्प्लेक्स. इथे जर पाहिलं तर हा जो मोठा भाग आपल्याला दिसतो हे व्हॅक्युओल्स आहेत. हा जो भाग आपल्याला दिसतो हा क्लोरोप्लास्ट आहेत. ठीक आहे. हा जो भाग आहेत हे आहेत ज्याला आपण एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणू, जे फ्रेमवर्क असतं, म्हणजे सेलचं आधार देण्याचं काम सेलला. जसं आपल्या बॉडीला आधार कशाचा असतो, हाडांचा आधार असतो, स्केलेटनचा आपल्या शरीरामधल्या, तसा सेलला जो आधार असतो तो हे म्हणा किंवा हे सगळं एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहेत जे सेलला आधार देतं. अशा पद्धतीने हे प्लांट सेलच्या संदर्भात आपण हा भाग पाहिला. आता आपण ॲनिमल सेलमधले पाहू. ॲनिमल सेलमध्ये त्यामधले बरेच कंपोनंट आहेत.
ॲनिमल सेलमध्ये जर आपण पाहिलं तर हे जे छोटं दिसतं आहेत हा व्हेसिकल म्हणा किंवा व्हॅक्युओल याला आपण म्हणू. जसं इकडे व्हॅक्युल आपल्याला दिसतो हा मोठा व्हॅक्युल असतो प्लांट सेलमध्ये. आता हे आपण ॲनिमल सेल पाहतो आहे तर यामधला हा छोटा व्हॅक्युल आहे. त्यानंतर जर पाहिलं तर पुन्हा इकडे मायटोकॉन्ड्रिया आपल्याला दिसतो आहेत. हा मायटोकॉन्ड्रिया हा पण आहेत, इथे पण मायटोकॉन्ड्रिया आहेत. हा पुन्हा न्यूक्लिओलस आहेत. न्यूक्लिओलस म्हणजे न्यूक्लियसचा आतला भाग आहेत. हा न्यूक्लियस आहेत जो मोठा भाग आपल्याला दाखवला आहे न्यूक्लियस. ठीक आहे. त्यानंतर हे जे आपल्याला छोटे छोटे भाग दिसतो आहेत हे व्हेसिकल्स आहेत. व्हेसिकल्स आहेत. हे जे आहेत हे गोल्गी कॉम्प्लेक्स आहेत आणि हे ज्याला आपण म्हणतो एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम जे आपण प्लांट सेलमध्ये सुद्धा पाहिलं. तर असं हे स्ट्रक्चर जरा व्यवस्थित लक्षात घ्या तुम्ही. प्लांट सेल आणि ॲनिमल सेलच्या संदर्भात दोघांमधले आपण फिगर पाहिले आहेत. डिटेल पुढं आपल्याला पाहायचं आहेत. ह्या चार्टवरून आपल्याला बऱ्याच गोष्टी लक्षात येतात. जसं काही गोष्टी ॲनिमल सेल आणि प्लांट सेलमध्ये कॉमन असतात आणि काही प्लांट सेलमध्ये प्रेझेंट असतात तर ॲनिमल सेलमध्ये नाहीत. काही ॲनिमल सेलमध्ये असतात तर प्लांट सेलमध्ये नाहीत. जरा तेही आपण पाहून घेऊ. ठीक आहे. आता थोडे नावं लक्षात घ्या तुम्ही. सेल मेम्ब्रेन हे दोन्हीमध्ये प्रेझेंट असते, म्हणजे ॲनिमल सेलमध्येही असते आणि प्लांट सेलमध्ये सुद्धा असते. म्हणजे ॲनिमल सेलमध्ये आहेत आणि प्लांट सेलमध्ये सुद्धा आहेत. ठीक आहे. हा ॲनिमल सेल आहे तिकडला, हा इकडे प्लांट सेल आहेत. ठीक आहे. सेल वॉल जर म्हटलं तर सेल वॉल हे आता आपण पाहिले आपल्याला ॲनिमल सेलमध्ये नाही, ॲनिमल सेलमध्ये अब्सेंट असते सेल वॉल, मात्र प्लांट सेलमध्ये प्रेझेंट असते. इथे आपल्याला प्रेझेंट अब्सेंट दिसत आहे ते काय आहे तर लायसोसोम हा एक असा भाग आहे. लायसोसोम जो आपण पुढे पाहणार आहोत, ज्याला सुसाईड बॅग म्हटलं जातं किंवा सुसाईड बॅगही म्हटलं जातं त्या लायसोसोमला. त्याचप्रमाणे डिमॉलिशन स्क्वॅडसुद्धा म्हटलं जातं आणि इम्युन सिस्टीमसुद्धा म्हटलं जातं सेलची, जी प्रामुख्यानं ॲनिमलमध्ये असते. प्लांटमध्ये लायसोसोम नसतो. त्यानंतर जर प्लास्टिड्स पाहिलं तर प्लास्टिड जर पाहिलं तर ॲनिमल सेलमध्ये प्लास्टिड नसतं, म्हणजे अब्सेंट असतं आणि प्लांट सेलमध्ये ते प्रेझेंट असतं. तर प्लास्टिडचे 3 प्रकार आहेत, आपण पुढे पाहू. क्रोमोप्लास्ट, क्लोरोप्लास्ट आणि ल्युकोप्लास्ट. त्यामधलं क्लोरोप्लास्ट आपल्या ओळखीचं आहे आणि त्या क्लोरोप्लास्टमध्ये फोटोसिंथेसिसची प्रक्रिया चालते आणि ती प्लांटमध्येच चालते, ॲनिमलमध्ये चालत नाही. म्हणून ते प्लास्टिडच जे आहेत ते ॲनिमल सेलमध्ये नसतं. त्यानंतर इथे प्रेझेंट म्हटलं आहे तर अर्थातच त्याला आपण एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणू, जे दोन्हीमध्ये प्रेझेंट आहे. व्हॅक्युलसुद्धा दोन्हीमध्ये प्रेझेंट असतं. गोल्गी कॉम्प्लेक्ससुद्धा दोन्हीमध्ये प्रेझेंट आहेत आणि मायटोकॉन्ड्रियासुद्धा दोन्हीमध्ये प्रेझेंट आहेत. तर इथे जर आपण पाहिलं तर हा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 ह्या 8 पार्ट्स आपल्याला डिटेल अभ्यास करायचे आहेत, लक्षात घ्या. म्हणून हा टेबल तुम्हाला आणि वरच्या ज्या 2 फिगर आपण पाहिल्या त्या समजणं अत्यंत आवश्यक आहे. सेल मेम्ब्रेन, आता यामध्ये जर आपण पाहिलं कुठल्या अशा गोष्टी आहेत की ज्या ॲनिमल सेलमध्ये आणि प्लांट सेलमध्ये दोन्हीमध्ये प्रेझेंट आहे, तर सेल मेम्ब्रेन दोन्हीमध्ये असतं. त्याचप्रमाणे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम दोन्हीमध्ये असतं, व्हॅक्युअल दोन्हीमध्ये असतं, गोल्गी कॉम्प्लेक्स आणि मायटोकॉन्ड्रिया हे दोन्हीमध्ये असतं. ठीक आहे. मग राहिलं प्लास्टिड आणि सेल वॉल, हे प्लांट सेलमध्ये असतं मात्र ॲनिमल सेलमध्ये नसतं. आणि लायसोसोम हे ॲनिमल सेलमध्ये असते, प्लांट सेलमध्ये नसते. ठीक आहे. तर हे तुम्हाला म्हणजे ह्या 8 पैकी 5 असे घटक आहेत की जे दोन्हीमध्ये कॉमन आहेत. 2 असे घटक आहेत सेल वॉल आणि प्लास्टिड की जे प्लांट सेलमध्ये असतात, ॲनिमल सेलमध्ये नसतात.
आणि लायसोसोम हा एक असा घटक आहे, एक असा ऑर्गॅनेल आहे की जो ॲनिमल सेलमध्ये असतो, प्लांट सेलमध्ये नसतो. ठीक आहे. हे जर तुम्हाला समजलेलं असेल, डिटेल तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या समजायला पाहिजे, म्हणजे आपला समोरचा भाग आता सोपा जाईल. आता यामध्ये पुन्हा एक भाग हा पण पाहून घेऊ आपण. सेल वॉल आणि सेल मेम्ब्रेन हे तर आपण असं म्हणू की बॉर्डर असते. बॉर्डर म्हटल्यापेक्षा आपण असं म्हणू की आपल्या त्याच्या आतमध्ये तो सेल असतो, सेल मेम्ब्रेन सेल वॉलच्या आत. ठीक आहे. त्यानंतर इथे आपण पाहिलं लायसोसोम. हा लायसोसोम ॲनिमल सेलमध्ये असतो, ज्याला सुसाईड बॅग, डिमोलिशन स्क्वॅड किंवा इम्युन सिस्टीम ऑफ द सेलसुद्धा म्हटलं जातं. इम्युन सिस्टीम म्हणजे रोग प्रतिकारक क्षमता ज्या सेलची लायसोसोममुळं असते. डिमोलिशन स्क्वॅड यासाठी म्हटलं जातं की त्यामधले जे अनावश्यक भाग ते डायजेस्ट करतं. आणि सुसाईड बॅग यासाठी म्हटलं जातं की त्या सेललाही नष्ट करण्याची ताकद त्या लायसोसोममध्ये असते, अख्ख्या त्या सेलला नष्ट करण्याची ताकद. त्यानंतरचं जे प्लास्टिड आहेत जे प्लांटमध्येच असतं, तर याला आपण फोटोसिंथेसिसची मशनरीसुद्धा म्हणू शकतो किंवा कलर गिविंग मशनरीसुद्धा म्हणू शकतो. जे झाडामध्ये फुलं असतात, फळ असतात, यांना जो वेगवेगळा कलर असतो हा त्या प्लास्टिडमुळं असतो. ठीक आहे. त्यानंतर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हा जो भाग आहे याला पाईपलाईन ऑफ द सेलसुद्धा म्हटलं जातं. जसं एखाद्या बिल्डिंगमध्ये पाईपलाईन असते, इलेक्ट्रिकची पाईपलाईन असते, त्याचप्रमाणे पाण्याची पाईपलाईन असते, अगदी तसं त्या सेलमध्ये सुद्धा वेगवेगळे जे घटक असतात त्यामध्ये एकमेकांपर्यंत बऱ्याच गोष्टी, प्रोटीन वगैरे पोचवण्याची जी जबाबदारी आहे, फूड पोचवण्याची जबाबदारी ते एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवर असते, म्हणून त्याला पाईपलाईन ऑफ द सेलसुद्धा म्हटलं जातं. त्याचप्रमाणे त्याला फ्रेमवर्क सुद्धा म्हटलं जातं, जे त्याला आधार देतं त्या सेलला. त्यानंतर व्हॅक्युओल, याला स्टोरेज हाऊस सुद्धा आपण म्हणू, सेलचं स्टोरेज हाऊस, जे सेलमध्ये तयार झालेलं अन्न किंवा अनवॉन्टेड जो पार्ट आहे तर तो जमा असतो व्हॅक्युअलमध्ये. गोल्गी कॉम्प्लेक्स जे आहेत याला पॅकिंग हाऊस म्हणू. जसं आपल्याला जर एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट व्हायचं झालं तर आपलं सामान आपण पॅक करतो आणि ते पॅकिंग डिपार्टमेंटला आपण देत असतो. ते त्याचे चार्ज घेतात आणि एका ठिकाणून, एका गावातून दुसऱ्या गावात आपलं सगळं सामान ते व्यवस्थित आपल्याला पोचून देतात. अगदी तसंच गोल्गी कॉम्प्लेक्ससुद्धा हे एक पॅकिंग हाऊस आहे सेलचं. आणि मायटोकॉन्ड्रिया हे पॉवर हाऊस म्हणून सुद्धा ओळखलं जातं, ज्यामध्ये एनर्जी प्रोड्यूस होण्याचं काम होतं. जसं ज्या पद्धतीनं आपल्याला इलेक्ट्रिक जो पॉवर आहे हा वेगवेगळ्या ठिकाणी निर्माण होतो, जसं आपल्याला कोराडी, खापरखेडा हे नावं आपल्याला माहिती आहेत, हे झालं आपल्या देशाचे पॉवर हाऊस झाले, बरोबर आहेत की नाही. तसंच सेलचा जो पॉवर हाऊस आहे तो मायटोकॉन्ड्रिया म्हणून ओळखला जातो. तर नेमकं याला काय म्हटलं जातं हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलं. आता डिटेल्स जरा प्रत्येक भागाचे आपण पुढे पाहू. सुरुवातीला कंपोनंट ऑफ द सेल्स. आता सेलचे आपण कंपोनंट आधीच पाहिले, आता त्यामधला पहिल्यांदा पाहू आपण सेल वॉल. ठीक आहे. तर सेल वॉल हे दिसायला कशी आहे, कारण ती फक्त प्लांट सेलमध्येच असते. ही सेल वॉल आहेत, हे जे आपल्याला दिसत आहेत, अगदी काठाचा जो भाग आहे जो ॲनिमल सेलमध्ये नाही आहेत. पहा, ॲनिमल सेलमध्ये सेल वॉल नाही आहेत. तेच जर आपण पाहिलं प्लांट सेलमध्ये आपल्याला हा अगदी असा जाडा जो भाग आहे हा सेल वॉलचा भाग आहे. ते इकडे ॲनिमल सेलमध्ये अब्सेंट आहेत, इकडे नाही आहेत. ठीक आहे. तर पाहू काय डिटेल्स आपल्याला त्या सेल वॉल संदर्भात सांगितलेले आहेत. इथे म्हटलेले आहेत की सेल वॉल इट इज फाउंड अराउंड द सेल ऑफ अल्गी, फंजाय अँड प्लांट्स. अल्गी असो, फंजाय असो, प्लांट्स असो, यामध्ये सेल वॉल आढळते. ठीक आहे. म्हणजे ती ॲनिमलमध्ये आणि बॅक्टेरियामध्ये आढळत नाहीत. आपण किंगडम शिकलो आहोत, 5 किंगडम आहेत, बॅक्टेरिया, अल्गी, फंजाय, प्लांट, ॲनिमल. तर ते बॅक्टेरियामध्ये आणि ॲनिमलमध्ये सेल वॉल नसते,
मात्र अल्गी ज्याला आपण शेवाळ म्हणतो, फंजाय ज्याला आपण बुरशी म्हणतो, आणि प्लांट्स ज्याला आपण वनस्पती म्हणतो, यांचे जे सेल्स आहेत त्यांना सेल वॉल असते. ॲनिमल सेल लॅक द सेल वॉल. सेल वॉल इज ॲन इलॅस्टिक अँड स्ट्रॉंग कोट अराउंड द सेल मेम्ब्रेन. सगळ्यात वरची ही जी सेल वॉल जी आपण पाहिली जाडी सेल वॉल ही इलॅस्टिक असते, थोडी लवचिक असते, मात्र स्ट्रॉंग असते. स्ट्रॉंग कोट अराउंड द सेल मेम्ब्रेन, आणि सेल मेम्ब्रेनच्या वर असते ती. ठीक आहे. इट इज मेनली कंपोज्ड ऑफ कार्बोहायड्रेट्स लाईक सेल्युलोज अँड पेक्टिन. आणि ही बनली कशापासून असते तर ती कार्बोहायड्रेटपासून बनली असते. आणि कार्बोहायड्रेटचे वेगवेगळे प्रकार आपल्याला माहिती आहे. ग्लुकोज, फ्रुक्टोज, सेल्युलोज, लॅक्टोज, हे जे आहेत हे कार्बोहायड्रेटचे वेगवेगळे प्रकार आहेत. ठीक आहे. तर कार्बोहायड्रेटचे जो सेल्युलोज आणि पेक्टिन आहेत यापासून ही सेल वॉल बनलेली असते. आफ्टरवर्ड त्यासोबतच त्यामध्ये पॉलिमर्ससुद्धा असतात. पॉलिमर्स लाईक लिग्निन आहेत, त्यानंतर सवेरिन आहेत, क्युटीन आहेत, हे सुद्धा ॲड केलेलं असतात ॲज पर नीड. ते सेलचं स्ट्रक्चर कसं आहे, त्या सेल वॉलचं स्ट्रक्चर कसं आहे याच्यानुसार हे पॉलिमर्ससुद्धा त्याच्यामध्ये ॲड केलेले असतात. फंक्शन्स ऑफ द सेल वॉल आर to support and to protect the cell by preventing the entry of excess water in the cell. सेलमध्ये सेलच्या बाहेर जे वॉटर असतं ते एकदम आतमध्ये येऊ नये यासाठी म्हणून ही सेल वॉल प्रामुख्यानं असते, जी प्लांट सेलमध्ये अल्गी फंजायमध्येच असते. त्यानंतरच आपण दुसरं स्ट्रक्चर पाहू ते म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेन. लक्षात घ्या, सेल मेम्ब्रेनलाच प्लाझ्मा मेम्ब्रेनसुद्धा म्हटलं जातं. आणि ही दोन्हीमध्ये प्रेझेंट असते, ॲनिमल सेल, प्लांट सेल. ठीक आहे. ही मात्र अतिशय कशी असते, इट इज अ थिन, फ्रजाईल अँड इलॅस्टिक कवरिंग दॅट सेपरेट्स द सेल कंपोनंट्स फ्रॉम द आउटर एन्व्हायरमेंट. बाहेरच्या वातावरणापासून सेलचे जे कंपोनंट्स आहेत जे आता आपण पुढे पाहणार आहोत ते सुरक्षित ठेवण्याचं काम आणि वेगळं ठेवण्याचं काम हे सेल मेम्ब्रेन करते. आणि सेल मेम्ब्रेन ही अतिशय नाजूक असते, फ्रजाईल असते. फ्रजाईल म्हणजे नाजूक असते, थिन म्हणजे बारीक असते, इलास्टिक म्हणजे लवचिक असते. तिचं स्ट्रक्चर थोडक्यामध्ये इथं दाखवलेलं आहे. स्ट्रक्चर ऑफ द प्लाझ्मा मेम्ब्रेन, सेल मेम्ब्रेन. यामध्ये आपल्याला 2 लेअर प्रामुख्यानं दिसतात. ठीक आहे. एक वरची लेअर, एक खालची लेअर. जे लिपिडच्या लेअर असतात ती पहा इथे लिहिलेले आहेत. इथं लिपिड बाय लेअर खाली लिहिलेलं दिसतं आहे तुम्हाला. ही खालची लेअर म्हणजे हे पूर्ण आहे, तर ही अशी खालची लेअर आणि ही वरची लेअर. आणि ह्या लिपिड पासून बनलेल्या आहेत. ठीक. लिपिडची ही बाय लेअर आहेत. इथे लिहिलेलं पण आहेत खाली. आणि ह्या 2 लेअरमध्ये ठिकठिकाणी असं प्रोटीन आहेत. इथे प्रोटीन आहेत, इथे प्रोटीन आहेत. ठीक आहे. तर आता ते जरा आपण पाहू. आता तुम्ही हे स्ट्रक्चर पाहिलं सेल मेम्ब्रेनचं, जी अतिशय नाजूक असते, फ्रजाईल असते, इलास्टिकसुद्धा असते. आता त्याचे डिटेल्स पाहू. स्ट्रक्चर ऑफ द प्लाझ्मा मेम्ब्रेन. प्रोटीन मॉलिक्युल्स आर एम्बेडेड इन 2 लेयर्स ऑफ फॉस्फोलिपिड्स. आताच आपण पाहिलं की ज्या लिपिडच्या ज्या 2 लेअर आहेत, फॉस्फोलिपिड्स ज्याला म्हटलं जातं, त्या 2 लेअरमध्ये प्रोटीन मॉलिक्यूल हा एम्बेडेड झालेला आहे, म्हणजे आत घुसलेला आहे असं आपल्याला दिसतं त्या फिगरवरून. ठीक आहे. प्लाझ्मा मेम्ब्रेन इज सेड टू बी अ सिलेक्टिव्हली परमिएबल मेम्ब्रेन ॲज इट अलाउज द सम सबस्टन्सेस टू एंटर द सेल अँड प्रिव्हेंट द अदर. आता त्या सेल मेम्ब्रेनचं काय काम आहे तर ते काही विशिष्ट पदार्थांना आत जाऊ देते, विशिष्ट पदार्थांना आत जाऊ देते, आणि विशिष्ट पदार्थ बाहेर, विशिष्ट पदार्थांना आत जाऊ देते आणि विशिष्ट पदार्थांना ती जाऊ देत नाही. म्हणजे काही पदार्थांना आत जाऊ देते, काही पदार्थांना जाऊ देत नाही. कारण सेलमध्ये जर सगळेच पदार्थ आत गेले तर त्या सेल डॅमेज होऊ शकतो. म्हणून सिलेक्टिव्ह पदार्थ जे आहेत तेच आत जातात. आणि म्हणून प्लाझ्मा मेम्ब्रेनला सिलेक्टिव्ह परमिएबल मेम्ब्रेन सुद्धा म्हटलं जातं.
ठीक आहे. पहा आता कोणते पदार्थ आत जातात, कोणते पदार्थ जात नाहीत. ड्यू टू धिस प्रॉपर्टी useful molecules of the water, salt and oxygen enter the cell and CO2 exit the cell. म्हणजे पहा आतमध्ये काय जातं, वॉटरचे मॉलिक्यूल, साल्टचे आणि ऑक्सिजनचे मॉलिक्यूल हे आत जातात आणि कार्बन डायऑक्साईड हा आतून बाहेर येतो. इफ एनी चेंजेस ऑकर आउटसाइड द सेल, द सेल्युलर एन्व्हायरमेंट डज नॉट चेंज ड्यू टू द प्लाझ्मा मेम्ब्रेन. धिस कंडिशन इज कॉल्ड होमिओस्टॅसिस. म्हणजे काय म्हटलेलं आहे की बाहेरचं वातावरण जरी थोडंफार बदललेलं असेल, म्हणजे सेलच्या बाहेरचं वातावरण हे जरी थोडंफार बदललेलं असलं तरी सेलच्या आतलं वातावरण मात्र ती प्लाझ्मा मेम्ब्रेन बदलू देत नाहीत, ते स्थिर ठेवतं. म्हणून त्या कंडिशनला होमिओस्टॅसिस म्हटलं जातं. जे आतला भाग सुरक्षित ठेवते. बाहेर काही बदल होत गेले सेलच्या बाहेर तरी चालेल, मात्र आतला भाग हा शक्यतोपरी सुरक्षित ठेवण्याचं काम ती सेल मेम्ब्रेन करते आणि ह्या कंडिशनला होमिओस्टॅसिस म्हटलं जातं. त्यानंतर पहा काय म्हटलं, हाऊ डू सबस्टन्सेस ट्रॅव्हल इन द सेल. तर त्या सेलमध्ये हे सबस्टन्सेस कसे ट्रॅव्हल करतात त्या सेल मेम्ब्रेनमधून. तर ॲक्टिव्हिटीज दॅट कन्झ्युम द सेल्युलर एनर्जी. तर हे जे सेलच्या आतबाहेर होण्याचं काम सेल मेम्ब्रेनमुळं होतं, बरोबर आहे. तर काही पदार्थ आतबाहेर होण्यासाठी एनर्जी लागते, सेलची एनर्जी लागते, आणि काहीसाठी सेलची एनर्जी लागत नाही. तर सेलची एनर्जी कशाला लागते, तर एंडोसायटोसिससाठी आणि एक्झोसायटोसिससाठी सेलची एनर्जी वापरली जाते. ठीक आहे. आता सेलमध्ये एनर्जी कुठून येते, तर आपण पाहिलेलं आहे आधीच की मायटोकॉन्ड्रियाला पॉवर हाऊस ऑफ द सेल म्हटलं जातं, जिथे एनर्जी जनरेट होते. तर ती मायटोकॉन्ड्रियामध्ये तयार होणारी एनर्जी वापरली जाते. ते कुठे वापरली जाते, तर ती एंडोसायटोसिससाठी वापरली जाते. आता काय होतं एंडोसायटोसिस, टू गल्फ ऑर एनगल्फ फूड अँड अदर सबस्टन्सेस फ्रॉम द आउटर एन्व्हायरमेंट. म्हणजे बाहेरचं जर अन्न सेलच्या आतमध्ये घ्यायचं असेल, टू गल्फ ऑर एनगल्फ फूड म्हणजे अन्न गिळणे किंवा गिळंकृत करणे. तर सेल काय करतो, सेलच्या बाहेरचं अन्न हे आतमध्ये घेतो, त्यासाठी सेलला एनर्जी लागते आणि त्याला एंडोसायटोसिस म्हटलं जातं. एक्झोसायटोसिस म्हणजे काय, तर आता सेलमध्ये फूड गेलं आत, ते वापरलं गेलं, मग फूड आत गेलं, ते वापरलं गेलं, तर वापरल्यानंतर त्यापासून वेस्ट तयार होईल, बरोबर आहेत ना. जसं आपण अन्न जेवतो तेव्हा ते चांगलं असतं आणि जेव्हा ते शरीराच्या बाहेर निघतं तर त्याला आपण वेस्ट मटेरियल म्हणतो, बरोबर आहे. तर असं सेलमध्ये सुद्धा, सेलमध्ये जे वेस्ट मटेरियल तयार होतं ते एक्सक्रीट करण्याचं काम, म्हणजे बाहेर काढण्याचं काम ज्या प्रक्रियेनं होतं त्याला एक्झोसायटोसिस म्हटलं जातं. आणि ह्या दोनही प्रक्रियेसाठी, अन्न आत घेण्यासाठी आणि आतलं वेस्ट मटेरियल बाहेर काढण्यासाठी ज्या दोन प्रक्रिया आहेत त्याला एंडोसायटोसिस आणि एक्झोसायटोसिस असं म्हटलं जातं. आणि यासाठी सेलची एनर्जी वापरली जाते. ठीक आहे. आता प्रोसेस दोज दॅट डोंट कन्झ्युम द सेल्युलर एनर्जी, त्यासाठी सेलची एनर्जी मात्र वापरली जात नाही. तर दोन प्रक्रिया आहेत, एक डिफ्युजन आहेत आणि एक ऑस्मॉसिस आहे. डिफ्युजन म्हणजे काय, तर एंट्री ऑर एक्झिट ऑफ द स्मॉल मॉलिक्युल्स लाईक O2, CO2. आपल्याला माहित आहेत की सेलच्या आतमध्ये ऑक्सिजन जातो, वॉटर मॉलिक्यूल जातो आणि CO2 बाहेर निघतो. तर O2 आणि CO2 हे आत बाहेर जातात. O2 आत जातो आणि CO2 म्हणजे O2 म्हणजे कार्बन, आपलं O2 म्हणजे ऑक्सिजन आत जातो आणि CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड बाहेर निघतो. ह्या प्रक्रियेला डिफ्युजन म्हटलं जातं. O2 आत जाणे, CO2 बाहेर येणे, या प्रक्रियेला डिफ्युजन म्हटलं जातं. आणि ऑस्मोसिस कशाला म्हटलं जातं, तर वॉटर आत जाणे आणि बाहेर जाणे, पाणी आतही जातं आणि पाणी बाहेर पण निघतं, याला ऑस्मोसिस म्हटलं जातं. ह्या डिफ्युजन आणि ऑस्मोसिस ह्या दोन्ही प्रक्रियेला सेलची एनर्जी वापरली जात नाही. आता जरा ऑस्मोसिसबद्दल डिटेल पाहू. द ट्रॅव्हलिंग ऑफ द वॉटर फ्रॉम अ पार्ट विथ द मोर वॉटर टू द पार्ट विथ द लेस वॉटर थ्रू द सिलेक्टिव्हली परमिएबल मेम्ब्रेन इज द ऑस्मोसिस. याला ऑस्मोसिस म्हटलं जातं. इट इज द फिजिकल प्रोसेस विथ द 3 पॉसिबिलिटीज. ह्या ऑस्मोसिसमध्ये 3 पॉसिबिलिटीज असतात.
तीन त्या पॉसिबिलिटीज इथंच दिलेल्या आहेत, हायपरटोनिक, आयसोटोनिक अँड हायपोटोनिक. जरा डिटेल हे आपण पाहू. त्याच्या आधी एक रिसर्च म्हणून हा भाग दिलेला आहे. कीप 4 to 5 रेझिन्स इन द वॉटर अँड ऑब्झर्व आफ्टर ॲन अवर. रेझिन्स म्हणजे तुम्हाला मनुका माहिती आहेत, सर्वांनी खाल्लेले आपण असेल. ह्या मनुका जर तुम्ही 4-5 मनुका पाण्यामध्ये टाकल्या 1 तासपर्यंत तर काय होईल? आपल्याला माहीत आहेत की त्या पाण्यामध्ये आत असल्यामुळं, पाण्यामध्ये टाकल्यामुळं काय होईल की पाणी त्या शोषून घेईल आणि आतमध्ये त्या रेझिनमध्ये म्हणजे त्या मनुकांमध्ये पाणी गेल्यामुळं त्या फुगलेल्या आपल्याला दिसेल, टर्जिट दिसेल. बरोबर आहेत की नाही? आफ्टरवर्ड्स कीप द सेम रेझिन्स इन शुगर सोल्युशन. आता त्या फुगल्या, त्या टर्जिट झाल्या रेझिन्स. मग काय करा म्हणते की त्या शुगर सोल्युशनमध्ये टाका. आणि शुगर सोल्युशन हे खूप कॉन्सन्ट्रेटेड असलं पाहिजे, म्हणजे खूप शुगरचं प्रमाण असलं पाहिजे. अशा शुगरच्या सोल्युशनमध्ये आता त्या फुगलेल्या रेझिन टाका. काय होईल? नोट डाऊन द ऑब्झर्वेशन अँड डिस्कस इन द क्लासरूम. काय होईल तर त्या फुगलेल्या ज्यामध्ये पाणी घुसलेलं होतं आत आणि त्या टर्जिट झालेल्या होत्या, चांगल्या टम फुगलेल्या होत्या, तर त्या फुगलेल्या रेझिन्स नंतर तुम्ही शुगर सोल्युशनमध्ये टाकल्यामुळं काय झालं, काय होईल तर त्यामधलं पाणी निघेल आणि पुन्हा त्या रेझिन्स आधीच्या सारख्या कंडिशनमध्ये आलेल्या आपल्याला दिसेल. म्हणजे सुरुवातीला जेव्हा पाण्यामध्ये टाकल्या तेव्हा त्या फुगल्या, नंतर शुगर सोल्युशनमध्ये टाकल्या, हायली कॉन्सन्ट्रेटेड शुगर सोल्युशनमध्ये जर टाकल्या तर त्या पुन्हा बारीक होईल. म्हणजे हा नेमका काय प्रकार आहे तर तो ऑस्मॉसिसचा प्रकार आहे. म्हणजे पाणी आत गेलं नंतर आतून बाहेर आलं, आणि ह्या प्रक्रियेला आपण ऑस्मॉसिस म्हणतोय. तसंच वुडन डोअर्स फिट व्हेरी टाईटली इन द रेनी सीझन. याचप्रमाणे आपल्याला हे पण माहिती आहेत की पावसाळ्यामध्ये दारं फुगतात लाकडाची आणि मग आपल्याला लावायला वगैरे त्रास होतो. उन्हाळ्यामध्ये पुन्हा अधिक ते आहे त्या कंडिशनमध्ये व्यवस्थित येतात. पुढं पहा. आता ते जे आपण म्हटलेलं होतं की काय आहेत हे सोल्युशन, आयसोटोनिक सोल्युशन, हायपोटोनिक सोल्युशन आणि हायपरटोनिक सोल्युशन, ते जरा समजून घेऊ. medium outside and inside the cell has same proportion of the water doesn't go in or out. आयसोटोनिक मध्ये काय होतं, आयसो म्हणजे सारखं, आयसोटोनिक सोल्युशन मध्ये काय होतं की एखादी जर वस्तू पाण्यामध्ये टाकली किंवा एखादा सेलच्या संदर्भात आता आपण विचार करू, सेल आहेत, सेलच्या बाहेर पाणी आहे आणि सेलमध्ये सुद्धा काही प्रमाणात पाणी आहे. तर सेलच्या बाहेर आणि सेलच्या आत सारखंच जर पाणी असेल तर आतलंही पाणी बाहेर जात नाही आणि बाहेरचं आत येत नाही, याला आयसोटोनिक सोल्युशन म्हटलं जातं. हायपोटोनिक सोल्युशन म्हणजे काय तर ते रेझिनचं पहिलं उदाहरण. पाण्यामध्ये रेझिन टाकलं तर ते बाहेरचं पाणी त्या रेझिनमध्ये जातं. रेझिन म्हणजे आपल्याला इथे एक सेल समजायचा आहे. समजा द सेल हॅज लेस वॉटर दॅन आउटसाइड मीडियम, सो द वॉटर एंटर्स द सेल. This is called the एंडोऑस्मोसिस. एंडोस्मोसिस असा शब्द पाहिजे होतं तिथे, ENDOSMOSIS पाहिजे होतं, मात्र तिथे मध्ये ओ आणि एमच्या मध्ये एस नाही आहे. एंडोस्मोसिस म्हटलं जातं पाणी आत जाणे. जसं ते रेझिनचं आपण उदाहरण घेतलं सुरुवातीला, तर पाण्यामध्ये जेव्हा रेझिन टाकलं तेव्हा बाहेरचं पाणी आत गेलं, त्यामुळं ते रेझिन टर्जिट झालं, फुगलं. ठीक आहे. म्हणजे बाहेर भरपूर पाणी आहे, सेलमध्ये पाणी नाही आहे, तर अशा वेळेस बाहेरचं पाणी आत जातं. ह्या प्रक्रियेला एंडोस्मोसिस म्हटलं जातं. इथं म्हटलेलं आहे की एक्झाम्पल, इफ रेझिन्स आर केप्ट इन द वॉटर आफ्टर समटाइम्स दे स्वेल अँड बिकम टर्जिड. नंतरचं आहेत हायपरटोनिक सोल्युशन. हे कसं असतं तर तेच रेझिनचं दुसरं उदाहरण, म्हणजे फुगलेला रेझिन आहे, तो जर आपण शुगर सोल्युशनमध्ये टाकलं तर काय होतं की शुगर सोल्युशनमध्ये पाण्याचं प्रमाण कमी आहे, मात्र त्या रेझिनमध्ये आत पाण्याचं प्रमाण आता खूप जास्त आहे, ते टर्जिट झालं आहे. तर बाहेरचं पाणी, आपलं आतलं पाणी रेझिनमधलं बाहेर येतं, याला म्हटलं जातं एक्झोस्मोसिस. आणि ते सोल्युशन हे हायली कॉन्सन्ट्रेटेड असतं, त्यामुळे त्याला म्हटलं जातं हायपरटोनिक सोल्युशन.
द सेल हॅज मोर वॉटर दॅन द आउटसाइड मीडियम टू वॉटर, म्हणजे ते शुगर सोल्युशनचं जे आपण उदाहरण पाहिलं तसंच. आउटर मीडियम टू वॉटर कम्स आउट ऑफ द सेल. एक्झाम्पल, इफ द fruit pieces are the kept in thick saturated sugar solution, the water from the fruit pieces enters the sugar solution, so the fruit pieces shrink after while. जसं ते टर्जिट झालेलं रेझिन हे नंतर श्रिंक होतं, अगदी तसंच फ्रूटच्या बाबतीत सुद्धा होतं. इफ द प्लांट सेल और ॲनिमल सेल इज केप्ट इन द हायपरटोनिक सोल्युशन, द वॉटर कम्स आउट ऑफ द सेल बाय प्रोसेस ऑफ द एक्झोस्मोसिस. आतलं पाणी बाहेर येणे याला एक्झोस्मोसिस म्हटलं जातं. अँड देर इज कॉन्ट्रॅक्शन ऑफ द सायटोप्लाझम. आणि काय होतं, आतलं पाणी निघून येणं, बाहेर निघून येणं, म्हणजे सेलमध्ये जो सायटोप्लाझम असतो, म्हणजे सेलमधलं जे लिक्विड आहेत ते बाहेर येणं, यालाच प्लाझ्मोलिसिस सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे आतला जो प्लाझ्मा आहेत, म्हणजे आतलं जे लिक्विड आहेत ते बाहेर येणं, याला म्हणजे सायटोप्लाझम जे आहे ते बाहेर येणं, याला प्लाझ्मोलिसिस सुद्धा म्हटलं जातं. आपण सेल मेम्ब्रेन पाहिलं, सेल वॉल पाहिलं, आता आपण सायटोप्लाझम पाहू. सायटोप्लाझम. हॅव यू सीन द फुल्ली टर्जिट रेक्टँग्युलर सेल ऑफ द ओनियन पिलिंग्स. कांद्याचं जे साल आहेत त्याचं ते तुम्ही त्याचे सेल तुम्ही मायक्रोस्कोपमध्ये हे आपल्याला पाहावं लागतं. हे जे स्ट्रक्चर वगैरे जर आपण पाहिलं तर डिटेल ओनियन पिलिंग्स आहेत, हे मायक्रोस्कोपमध्ये आपल्याला असे दिसतात. यामध्ये पहा, सेल्स ऑफ द ओनियन पिलिंग, सेल वॉल, प्लांट सेल असल्यामुळे त्याला सेल वॉल आपल्याला स्पष्टपणे दिसत आहेत, न्यूक्लियस दिसतो आहेत, सायटोप्लाझम दिसत आहेत, व्हॅक्युअल्ससुद्धा आपल्याला दिसत आहेत. ठीक आहेत, व्हॅक्युअल्स मोठे असतात, हे जे छोटे छोटे जे डॉट दिसत आहेत ते न्यूक्लियस आहेत, आणि सेल वॉलसुद्धा स्पष्टपणे दिसत आहेत. आता पाहू आपण इथे सायटोप्लाझम इज द फ्लुइड बिटवीन द प्लाझ्मा मेम्ब्रेन अँड न्यूक्लियस. न्यूक्लियस आणि प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या मध्ये, न्यूक्लियस आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणजे सेल मेम्ब्रेन आणि न्यूक्लियस याच्यामध्ये जे लिक्विड असतं त्याला आपण काय म्हणतो, सायटोप्लाझम म्हणतो. इट इज द मुव्हिंग स्टिकी सबस्टन्सेस. हे मुव्हिंग असणारा तो सबस्टेन्सेस आहेत, स्टिकी आहेत, चिकट थोडा असतो. मेनी सेल, मात्र हे वेगवेगळ्या सेलमध्ये वेगवेगळं असतं. ॲनिमल सेल वेगळं, प्लांट सेल वेगळं, त्याचं प्रमाणसुद्धा कमी जास्त असतं. मेनी सेल ऑर्गॅनेल्स आर सस्पेंडेड इन सायटोप्लाझम. आणि सायटोप्लाझममध्येच हे वेगवेगळे सेल ऑर्गॅनेल्स जे आता आपण पुढे पाहणार आहोत, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, गोल्गी कॉम्प्लेक्स, व्हॅक्युओल्स, क्लोरोप्लास्ट, मायटोकॉन्ड्रिया, हे सगळे सेल ऑर्गॅनेल्स हे या सायटोप्लाझममध्ये असतात. द पार्ट ऑफ द सायटोप्लाझम अदर दॅन द ऑर्गॅनेल्स. आता त्या सेल मधलं जे सायटोप्लाझम आहे त्या सायटोप्लाझममधून जर हे सगळेचे सगळे सेल ऑर्गॅनेल्स आपण काढून टाकले, म्हणजे समजा आपण न्यूक्लियस काढून टाकला, त्यानंतर आपण एंडोप्लाझमिक रेटिक्युलम काढून टाकलं, क्लोरोप्लास्ट काढला, मायटोकॉन्ड्रिया काढलं, गोल्गी कॉम्प्लेक्स, हे सगळेचे सगळे सेल ऑर्गॅनेल्स ज्याला आपण म्हणतो ते काढून टाकले, आणि मग सायटोप्लाझममध्ये जे लिक्विड उरतं त्याला सायटोसोल म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं, द पार्ट ऑफ द सायटोप्लाझम अदर दॅन ऑर्गॅनेल्स इज द सायटोसोल. सायटोसोल स्टोअर्स द व्हायटल सबस्टन्सेस. आता ह्या सायटोसोलमध्ये नेमकं काय असतं, तर सायटोसोल स्टोअर्स द व्हायटल सबस्टन्सेस लाईक अमिनो ॲसिड्स, ग्लुकोज, विटॅमिन्स. लक्षात घ्या, तर ह्या सायटोसोलमध्ये अमिनो ॲसिड्स असतात ज्यापासून प्रोटीन तयार होतात, ग्लुकोज असतं, विटॅमिन्स असतं, एक्सेट्रा. इन द ॲनिमल सेल सायटोप्लाझम इज मोर ग्रॅन्युलर अँड डेन्स व्हाईल इन द प्लांट सेल्स. आता आपण ॲनिमल सेल आणि प्लांट सेलची फिगर सुरुवातीला पाहिली, तर त्यामध्ये आपल्याला लक्षात येते की ॲनिमल सेलमध्ये बरंच सायटोप्लाझम असतं आणि ते जास्त डेन्स असतं, घनत्व जास्त असतं त्याचं, आणि ग्रॅन्युलर असतं, म्हणजे दाणेदार असतं ते. ठीक आहे. इट इज द थिन अँड मोस्टली पुश्ड इन द पेरिफेरी ड्यू टू द लार्ज सेंट्रल व्हॅक्युअल. मात्र प्लांट सेलमध्ये जर पाहिलं
तर प्लांट सेलमध्ये ते जे सायटोप्लाझम आहेत ते काठाकाठाने आपल्याला दिसतं, कारण सेंटरला मोठा व्हॅक्यूल असतो. पहा इथेच आपल्याला ओनियन पिलिंगमध्ये दिसतं. हा जो व्हॅक्यूल आहे हा मोठा असतो आणि म्हणून सगळं सायटोप्लाझम हे सगळं काठाकाठाने जातं. हे कुठे होतं? प्लांट सेलमध्ये. ॲनिमल सेलमध्ये मात्र सगळीकडेच ते सायटोप्लाझम असतं, ते जास्त ग्रॅन्युलर पण असतं. सेल ऑर्गॅनेल्स. आता आपण सेल मेम्ब्रेन, सेल वॉल आणि सायटोप्लाझमचा अभ्यास केला. आता पाहू आपण सेल ऑर्गॅनेल्स. हा जो भाग आहे आपण पुढल्या व्हिडिओमध्ये पाहू. ठीक आहे.